सरकारनं खरं तर तातडीनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये यावर्षी 110% सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। एका पिकासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो कापणी वगळता सगळा 100% झालेला आहे। पण आता कापणी नाही, परंतु शेतातली घाण स्वच्छ करायला कापणीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। पंजाबचे शेतकरी कधीही दिल्लीत घुसतात ही भीती आहे, म्हणून तिथं मदत केली जाते। मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काही गृहीत धरता का? महाराष्ट्रातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करतोय, झुंज देतोय। या परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे का? त्यांची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते का? आणि जी मदत केली जाते त्यावर शेतकरी नेते असतील, शेतकरी असतील, ते समाधानी आहेत का? या सगळ्यांचं उत्तर मी घेणार आहे। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते राजू शेट्टी साहेब, काय सरकार सध्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून येते का? अजिबात येत नाही। उलट जे अडचणीत सापडले आहेत, संकटात सापडलेले आहे, त्यांना मदत करण्याचा बहाणा करून स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी पूर किंवा अतिवृष्टीग्रस्त पिकनिक करण्यामध्ये सगळे आता व्यस्त आहेत आणि त्यामुळे संतापाचा उद्रेक आज लोकांच्या मधून होताना दिसतो। शेतकरी संकटात सापडला असताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांकडून राजकीय स्टंट पण केले जाते। तुम्हाला काय वाटतं, खरंच ती तळमळ आहे की स्टंट आहेत? मला तळमळ कमी आणि स्टंट जास्त वाटतो। आता सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती पुरेशी आहे? नाही, तुटपुंजी सुद्धा नाही, इतकी वाईट अवस्था आहे। सरकारनं खरं तर तातडीनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये यावर्षी 110% सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। हाच पुरावा आहे ओला दुष्काळाचा। सगळे खर्च झालेला आहे, अगदी पूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत सगळं झालेलं आहे, खत टाकून झालेलं आहे। एका पिकासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो कापणी वगळता सगळा 100% झालेला आहे। पण आता कापणी नाही, परंतु शेतातली घाण स्वच्छ करायला कापणीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। त्यामुळं जो होणारा खर्च आहे तो 100% शेतकऱ्याला करावा लागणार आहे। उत्पन्न शून्य, मग शेतकऱ्यांना उभा राहायचं कसं? मग त्या पिकावर काढलेलं जे कर्ज आहे ते पीक कर्ज त्यातनं सरकारने त्याला मोकळं केलं पाहिजे। जर एखादा उद्योग बंद पडला, अवसायानात निघाला, तर ती कर्ज राईट अप करण्याची पद्धत आहेच। आतापर्यंत 16 लाख कोटी रुपयाची अशी कर्ज बँकाने राईट अप केली। मग आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हे सगळं कर्ज राईट अप करायला नको काय? शेतकऱ्याकडे कर्ज राईट अप करा म्हणून एक चांगली आकर्षक फाईल तयार करता येत नाही, म्हणून त्याचा राज त्याला तसंच हप्ते भरायला लावता का? केंद्र सरकार महाराष्ट्राच्या कामी येईल का? कारण सध्या शेतकरी फार अडचणीत सापडलेला आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीला जाऊन आलेले आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भीक मागायला केंद्रात जावं लागतं, हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। तेच बिहारमध्ये मात्र स्वतःहून मदत जाहीर केली जाते, का तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत। पंजाबचे शेतकरी कधीही दिल्लीत घुसतात ही भीती आहे, म्हणून तिथं मदत केली जाते। मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काही गृहीत धरता का? याचा विचार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे।